पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 28,000 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती। 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले होते। आता या ठिकाणी एडिटिंग करण्याची जी तारीख होती ते 19 फेब्रुवारी होती, तर ती तारीख या ठिकाणी गेलेली आहे। आता भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे आहे रिझल्ट लागण्याची वाट पाहतात की महाराष्ट्राचा रिझल्ट कधी लागणार आहे, महाराष्ट्राचा कटअप किती लागणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा महाराष्ट्रातली जे काही डिव्हिजन आहे तर त्या डिव्हिजनमध्ये कटअप किती जाणार आहे कॅटेगरी वाईज। आणि त्याचबरोबर जे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे। आणि मी जे तुम्हाला त्या ठिकाणी तारीख सांगितली होती 28 फेब्रुवारी ही मी तुम्हाला तारीख सांगितली होती। जे डेडलाईन होती, जे काही त्यांनी तारीख दिली होती, जे ऑफिशियली तारीख दिली होती, तर ते तारीख मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे। जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमधून जे डेडलाईन दिली होती, जे काही तारीख त्या ठिकाणी दिली होती, त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो जो काही त्यांचा टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे, जे काही टेंटेटिव्ह त्यांचा डेटचं जे कॅलेंडर होतं, जसं फॉर्म भरणे 31 जानेवारीपासून ते 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत 19 फेब्रुवारी पर्यंत त्या ठिकाणी हे होणार आहे, त्या ठिकाणी एडिटिंग करता येणार आहे। त्याचबरोबर 28 फेब्रुवारीला पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे, पहिली लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे, अशी डेडलाईन त्यामध्ये दिली होती। त्यामुळे त्या डेडलाईनमुळे आपण त्या ठिकाणी तुम्हाला जे काही तारीख त्यांनी ऑफिशियल दिली ते तारीख तुम्हाला सांगितली होती। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन याबद्दल सांगणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, आणि महाराष्ट्रातील असे कोणकोणते डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कटअप कमी पाहायला भेटणार। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे याबद्दल। ठीक आहे, तर चला मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही जी भरती आहे यावर्षी जास्त जागांसाठी आहे, म्हणजे 28,000 जागांसाठी आहे। तर कटअप सुद्धा यावर्षी थोडाफार कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जागा ज्या निघाल्या होत्या 28,000 जागा निघाल्या होत्या, फॉर्म भरणे सर्व झालेलं आहे। तर एक तुम्हाला उदाहरण या ठिकाणी देतो। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 2025 मध्ये 21,000 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती। आणि त्यावेळेस काय होतं की एडिटिंगची जी तारीख त्यांनी दिली होती, तर 2025च्या भरतीमध्ये जे काही फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती, त्याचबरोबर एडिटिंग करण्याची जी तारीख होती, तर तिथून जो रिझल्ट लागला होता तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 13 दिवसाने लागले होता। ठीक आहे, आता तुम्ही एक उदाहरण घ्या। आता आपल्या 2026ची जी वॅकेन्सी 28,000 जागांसाठी, तर जे या ठिकाणी फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती ती 14 फेब्रुवारी होती, आणि त्याचबरोबर जे फॉर्म एडिटिंग करण्याची जी तारीख होती ही 19 फेब्रुवारी होती। तर 19 फेब्रुवारीपासून 13 दिवस तुम्ही या ठिकाणी धरून चला की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट जे लागणार आहे, पहिला जो कटअप लागणार आहे, तर तो या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 5 मार्च 2026 पर्यंत पाहायला आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। 5 मार्च पर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट, पहिला रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी पहिली लिस्ट लागणार आहे, तर ती जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 5 मार्च पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। कारण की आपण जे तुम्हाला 28 फेब्रुवारी तारीख सांगितली होती ना याच्या अगोदर, तर ते जे त्यांनी त्या ठिकाणी जे त्यांनी डेडलाईन दिली होती ते तारीख आपण तुम्हाला त्यांच्या नियमाप्रमाणे आपण तारीख त्या ठिकाणी तुम्हाला दिली होती की ह्या तारखेपर्यंत 28 फेब्रुवारीला लिस्ट लागणार आहे म्हणून, पण 28 फेब्रुवारीला लिस्ट लागली नाही। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये काही ना काही टेक्निकली इश्यू आहे, लिस्ट बनवणं चालू आहे, काही ना काही त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आला असेल। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट लागणार आहे हे 5 मार्च 2026 पर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे, पहिला रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे। तर संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे। ठीक आहे, आता मागील वर्षी जर आपण पाहिलं तर 13 दिवसानंतर जे एडिटिंगची तारीख होती, एडिटिंगच्या तारखेच्या 13 दिवसानंतर त्या ठिकाणी पहिली लिस्ट लागली होती। त्यानंतर दुसरी जी लिस्ट लागली होती ते 30 दिवसांनी लागली होती, आणि तिसरी जी लिस्ट लागली होती ते
20 दिवसांनी लागली होती आणि चौथी जी लिस्ट लागली होती तर ते 28 दिवसांनी लागली होती आणि पाचवी जी लिस्ट लागली होती 22 दिवसानंतर लागली होती आणि त्याचबरोबर 6वी लिस्टसुद्धा 22 दिवसानंतर त्या ठिकाणी लागली होती। अशा प्रकारे मागील वर्षीची 2025ची जी भरती होती 21,000 जागांसाठी 6 लिस्ट त्यामध्ये लागल्या होत्या। पण यावर्षी जर आपण पाहिलं जागा जास्त आहे, यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो जागा जास्त आहे, लक्षात ठेवा 6+ लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 7 पण लिस्ट या ठिकाणी लागू शकते। ठीक आहे, तर ही जी वॅकन्सी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकची 28,000 जागांसाठी, तर हे त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यापर्यंत समाप्त करायचे आहे। जून महिन्यापर्यंत जेवढ्या काही लिस्ट लागणार आहे 6च्या वरत 6 किंवा 6च्या वरत धरून चाला 6 किंवा 7 लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकच्या 7 मेरिट लिस्ट लागणार आहे, 6 किंवा 7 मी तुम्हाला कोण सांगू राहिलो कारण की जागा जास्त आहे। मागच्या वर्षी 21,000 जागा होत्या तरी त्यांनी 6 लिस्ट लावल्या होत्या आणि यावर्षी 28,000 जागा आणि त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं 2023-24च्या आहे बहुतेक, तर त्यावेळेस जवळपास 30 ते 33,000 जागा होत्या। तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो 7 ते 8 लिस्ट लागल्या होत्या, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ह्या वर्षी जे जागा जास्त आहे त्यामुळे 7 लिस्ट सुद्धा या ठिकाणी येऊ शकते आणि त्यांना पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकची जी भरती आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यापर्यंत हे समाप्त करायचे आहे। जून महिन्यापर्यंत ही भरती समाप्त झाल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर 6 किंवा 7 लिस्टला लागल्यानंतर आणखीन तुमच्यासाठी सुवर्ण संधी त्या ठिकाणी चालू येणार आहे, ते म्हणजे नवीन आणखीन तुम्हाला संधी भेटणार आहे। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकची नवीन भरती त्या ठिकाणी निघणार आहे जून महिन्यामध्ये, जून 2026 मध्ये, म्हणजे वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकच्या वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर वर्षातून 2 वेळा या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। तर चला आता मी तुम्हाला काही या ठिकाणी जे कटअप आहे तर जो जास्त जाणारे डिव्हिजन मी तुम्हाला सांगून देतो आधी, त्यानंतर कमी कटअप जाणारे डिव्हिजन सांगून देतो। तर सर्वात पहिले जास्त कटअप अहिल्यानगर डिव्हिजनचा जाणार आहे, अकोला डिव्हिजनचा जाणार आहे, अमरावती डिव्हिजनचा जाणार आहे, बारामती डिव्हिजन, बीड, भुसावळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, जळगाव, त्याचबरोबर कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, त्याचबरोबर मुंबई सिटी साऊथ, मुंबई सिटी वेस्ट, मुंबई GPO, त्याचबरोबर नागपूर सिटी, नागपूर मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, त्या सांगली, सातारा, श्रीरामपूर, त्याचबरोबर सोलापूर, त्याचबरोबर जे ठाणे, त्याचबरोबर यवतमाळ। तर हे काही डिव्हिजन आहे, या डिव्हिजनमध्ये कटअप जास्त जाणार आहे। आता सर्वात कमी कटअप कोणकोणते डिव्हिजन घेणार आहे ते तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर कमी जो कटअप या ठिकाणी लागणार आहे, तर पहिलं जे डिव्हिजन आहे चंद्रपूर डिव्हिजन आहे। पहिली गोष्ट 325 जागा त्या ठिकाणी, सर्वात जास्त ज्या जागा आहेत त्या चंद्रपूर डिव्हिजन आहे। मेन म्हणजे नक्षलग्रस्त एरिया आहे, नक्षलग्रस्त एरिया असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होते ते सुद्धा मुलं त्या ठिकाणी ड्युटी सोडून देते, ड्युटी त्या ठिकाणी करत नाही, त्या जागा त्या ठिकाणी रिक्तच राहते, ते त्यामध्ये आणखीन तुम्हाला संधी भेटणार आहे। चंद्रपूर डिव्हिजन आहे कटअप कमी जाणार आहे, गोवा डिव्हिजनमध्ये कटअप कमी जाणार आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे कराड डिव्हिजनमध्ये कटअप कमी पाहायला भेटणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला आणखीन पालघर डिव्हिजनमध्ये कटअप कमी पाहायला भेटणार आहे, त्याचबरोबर रायगड डिव्हिजनला कटअप कमी पाहायला भेटणार आहे, रत्नागिरी डिव्हिजनमध्ये कटअप कमी जाणार आहे, RMS मिरजमध्ये कटअप कमी जाणार आहे, भुसावळमध्ये कटअप कमी जाणार आहे, त्यानंतरचं जे आहे त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजनमध्ये कटअप कमी जाणार आहे आणि त्यानंतर आहे वर्धा डिव्हिजन। तर हे काही डिव्हिजन आहे या ठिकाणी कटअप कमी जाणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय